नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, PSI महाराष्ट्रामध्ये बनण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे डायरेक्टली ग्रॅज्युएशन झाल्यानंतर MPSC ची परीक्षा देणं आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही ऑलरेडी पोलीस शिपाई किंवा त्या समान पदावरती असाल तर तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊन PSI बनू शकता. मग आता जर डिपार्टमेंटल एक्झाम देऊन PSI बनायचं असेल तर त्यासाठी कोणता सिलेबस असतो, किती टप्प्यांमध्ये परीक्षा होते, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला परीक्षेचे टप्पे तसेच यासाठी कोणता सिलेबस आहे ते इन डिटेल मी सांगणार आहे. ते देखील ऑफिशियल सिलेबस असणार आहे. MPSC आयोगाद्वारे दिलेला हा सिलेबस असणार आहे. याच्या PDF वगैरे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, जेणेकरून तुम्हाला ते प्रिंट करून पुढच्या तुमच्या फ्युचर रेफरन्सेससाठी वापरता येईल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, डिपार्टमेंटल PSI ची एक्झाम कोण कोण देऊ शकतं त्यासंबंधी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. बघा, ही ॲड जी आहे ती MPSC द्वारा रिलीज केल्या जाते. यामध्ये बघा, शैक्षणिक अर्हतेसह सेवा तुमची लागणार आहे, म्हणजे तुमची ऑलरेडी पोलीस खात्यामध्ये काही वर्ष सेवा लागणार आहे. बघा, जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल म्हणजे पोलीस बनले आहेत, तुम्ही समजा पोलीस उपनिरीक्षक म्हणजे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहात किंवा पोलीस हवालदार आहात किंवा पोलीस नाईक आहात व पोलीस शिपाई, या कोणत्याही पदावर जर तुम्ही नियमित सेवा देत आहात तर तुम्हाला किती वर्ष सेवा द्यावी लागणार आहे तेव्हा तुम्ही हा फॉर्म भरू शकता डिपार्टमेंटल PSI चा. ते मी तुम्हाला सांगतो. जर तुमच्याकडे डिग्री असेल आणि यापैकी कुठलंही पद असेल तर तुमची 4 वर्ष नियमित सेवा जर झाली असेल, म्हणजे 4 वर्ष तुमची ड्युटी झाली असेल, 4 इयर्स प्लस ग्रॅज्युएशन, तर तुम्ही ही डिपार्टमेंटल PSI ची एक्झाम देऊ शकता. देन तुमची जर 12वी झाली असेल तर तुम्हाला 5 वर्ष नियमित सेवा लागणार आहे. तुमची जर 10वी झालेली असेल तर तुम्हाला 6 वर्ष नियमित सेवा लागणार आहे. जर तुमची या प्रकारे 4, 5 आणि 6 वर्षाची ड्युटी झाली असेल पोलीस म्हणून किंवा इतर जे पदं मी सांगितले इथे, API किंवा पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात. PSI लिमिटेड डिपार्टमेंटल म्हणजे या लिमिटेड डिपार्टमेंटल एक्झाममध्ये फक्त जे डिपार्टमेंटचे लोक असतात त्यांच्यामध्येच कॉम्पिटिशन असते आणि त्याचा सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो बघा, इथे तुम्ही MPSC म्हणजे ऑफिशियल आयोगाचा जो सिलेबस आहे, आयोगाने जो दिलेला आहे या परीक्षेसाठी, तो बघत आहात. बघा, पोलीस सब इन्स्पेक्टर लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, यामध्ये परीक्षेचे टप्पे एकूण 3 आहेत. पहिला टप्पा पूर्व परीक्षा, दुसरा टप्पा मुख्य परीक्षा, तिसरा टप्पा शारीरिक चाचणी. पूर्व परीक्षा 100 गुणांची, मुख्य परीक्षा 300 गुणांची आणि शारीरिक चाचणी देखील 100 गुणांची. बघा, पूर्व परीक्षेमध्ये परीक्षा कशा प्रकारे होत असते म्हणजेच परीक्षा योजना आपण जाणून घेऊया. बघा, एकच पेपर होत असतो ज्यामध्ये एकूण 100 प्रश्न असतात व एका प्रश्नाला 1 गुण असे 100 गुण असतात. यामध्ये मराठी 25 गुणांचं, इंग्रजी 25 गुणांचं आणि GK किंवा GS म्हणतो आपण त्याला, ते 50 गुणांचं. दर्जा शालांत परीक्षा, कालावधी 1 तास राहील. एका तासामध्ये 100 प्रश्न 100 गुणांसाठी तुम्हाला सोडवायचे आहे. MCQ बेस्ड प्रश्न हे सर्व असणार आहे. यामध्ये मराठीचे 25, इंग्लिशचे 25 आणि GSचे 50 असे मिळून एकूण 100 प्रश्न तुमचे होतात. तर अशा प्रकारे तुमची प्रिलिम होईल. मग आता प्रिलिमसाठी सिलेबस काय असेल? बघा, मराठी ग्रामर आणि जे तुमचं शब्दसंग्रह असतं ते, इंग्रजी ग्रामर आणि व्होकॅब्युलरी. सामान्य अध्ययनमध्ये तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, भूगोलाचा अभ्यास करायचा आहे, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा आहे, पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे, समाजसुधारकांचा अभ्यास, देन भारताचे शेजारी राष्ट्राशी असलेले संबंध आणि चालू घडामोडी. तर यासारखे तुम्हाला हे 7 टॉपिक किंवा 7 विषय पेपर म्हणजे तुमचा प्रिलिमचा पेपर जो आहे त्यामध्ये कव्हर करायचे आहे. म्हणजे हे 50 गुणांसाठी एवढं येईल आणि 25 गुणांसाठी मराठी आणि इंग्लिश येणार आहे. मित्रांनो, PSI लिमिटेड डिपार्टमेंटल प्रिलिम्स आणि मेन्सचे पेपर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर प्रोव्हाइड केलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. बघा, पोलीस उपनिरीक्षक, आता प्रिलिम जे पास होतील, बघा प्रिलिमचा कट ऑफ लागेल आणि कट ऑफनुसार मेन्सला मुलं बसतील किंवा जे कॅन्डिडेट्स आहे ते बसतील आणि मुख्य परीक्षा देतील. मग आता मुख्य परीक्षा कशी होते ते बघा. पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये होतात. प्रत्येक पेपर जो आहे त्यामध्ये 75 प्रश्न आणि 150 गुणांचा तो पेपर असतो. एकूण गुण 300 आहेत मेन्सला तुम्हाला. बघा, PSIचे जे मेन्सचे पेपर होत असतात ते पूर्णतः लॉवर आधारित असतात. म्हणजेच विधी, प्रमुख कायदे यामध्ये असतात. कोणकोणते कायदे असतात ते मी तुम्हाला सांगतो. 75 प्रश्न 150 गुणांसाठी म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण असणार आहे. कालावधी यासाठी 1 तास असणार आहे. म्हणजे पेपर 1 साठी 1 तास, पेपर 2 साठी 1 तास. दोघंही पेपर MCQ बेस असतील. यामध्ये कुठलाही पेपर तुमचा रिटर्न नसेल. आता कोणकोणते लॉ आहेत बघा. पेपर क्रमांक 1 मध्ये कोणकोणते लॉ आहेत? एक म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, म्हणजे तुम्हाला भारताची राज्यघटना आहे त्यावरतीच 30 मार्क्स भेटणार आहे, म्हणजे 15 प्रश्न इथे तुमचे होऊन जातात.
देन IPC आहे, 60 गुणांसाठी आहे तुम्हाला IPC. त्यामधील चॅप्टर वाईज देखील सेक्शन वाईज तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि अशा प्रकारे तुमचे हे प्रश्न कव्हर होतात. देन पुढे देखील तुम्ही बघू शकता त्यामधले चॅप्टर आपल्याला दिलेले आहे. एकूण 23 चॅप्टर आहेत बघा. त्यानंतर CRPC कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 40 मार्कांसाठी आहे हा. तो यामधील देखील चॅप्टर तुम्ही बघू शकता, सेक्शन तुम्ही बघू शकता. देन इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 यावर देखील 20 प्रश्न किंवा 20 मार्कांसाठी तुम्हाला हे विचारलं जातं. अशा प्रकारे पेपर 1चे हे कायदे आहेत. कोणते कोणते बघा, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872, CRPC 1973 आणि IPC 1860 आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असे मिळून तुमचे एकूण 150 गुण होत असतात. देन पेपर 2 असेल तुमचा, ज्यामध्ये मायनर ॲक्ट आणि अदर ॲक्ट असतील. तर ह्या देखील लॉ संबंधितच पेपर आहे तुमचा. मायनर ॲक्ट 80 गुणांना विचारतात तुम्हाला. कोणते कोणते ॲक्ट आहेत त्यामध्ये सेक्शन्स देखील दिलेले आहेत बघा. महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 1951, महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट 1949, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग ॲक्ट 1887. अशा प्रकारे बघा हे सर्व आहेत. आता मी सर्व इथे वाचत बसत नाही. तुम्हाला सिलेबस जर डाउनलोड करायचा असेल तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक वापरू शकतात आणि सिलेबस डाउनलोड करू शकतात. इथे सर्व जे मायनर ॲक्ट आहे बघा ते तुम्हाला वाचावे लागतील. देन क्राईम इन्व्हेस्टिगेशनवरती 20 मार्क्स आहेत तुम्हाला. सायंटिफिक एड्स टू क्राईम इन्व्हेस्टिगेशन, त्यानंतर फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिन, ह्युमन राईट्स. अशा प्रकारे तुम्हाला हे टॉपिक्स कव्हर करायचे आहे. अशा प्रकारे तुमची मेन्स जी आहे ती एकूण 300 गुणांची, म्हणजे 150चा पहिला पेपर, 150चा दुसरा पेपर, असे मिळून तुमचे 300 गुण इथे या ॲक्टद्वारे कव्हर होतात. आणि 300 पैकी मॅक्झिमम गुण ज्याला मिळतील किंवा मेरिटनुसार कट ऑफनुसार जे सिलेक्ट होतील त्यांना डायरेक्टली PSI पोस्ट मिळणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो PSI डिपार्टमेंट एक्झामचा हा सिलेबस होता. यामध्ये ग्राउंडसाठी काय काय असतं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळवेल. सध्या हा सिलेबस तुम्ही धरून, ज्यांना तयारी करायची असेल त्यांनी हा सिलेबस धरून अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त किंवा चांगल्यात चांगले मार्क्स परीक्षेमध्ये घेता येतील. आय होप तुमचे सर्व डाऊट्स या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर झाले असतील. काही बाकी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. मी ते कमीत कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.